आता एक तुम्ही समजून घ्या, VSR नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीकडे 20 पेक्षा जास्त विमानं आहेत. परवाचा रिपोर्ट DGCA म्हणजे केंद्रातली जी संस्था आहे त्यांनी 5 विमानं ग्राउंड केली असं त्यांनी सांगितलं, म्हणजे बंद करण्यासाठी सांगितलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं का त्याच्यामध्ये नॉन कम्प्लायन्स आहे. नॉन कम्प्लायन्स म्हणजे कुठंतरी त्रुटी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. ही काय गाडी नसते, विमान असतं. विमानामध्ये त्रुटी ठेवता येत नसतात. मग ते लेअर जेट नावाचं जे विमान ज्याली दादा इथं आले त्याच टाईपचे बाकीचे 5 विमानं हे त्यांनी थांबवले. म्हणजे DGCA स्वीकारलं की VSR कडे जे सर्व लेअर जेट विमानं होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. आता अनेक लोकांना वाटलं चला यश आलं, यश नाही ते नका एवढं यश आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 5 विमानं लेअर जेटची जर त्यांनी बसवली असती तर माझा आणि आपला आणि सगळ्यांचा प्रश्न आणि महाराष्ट्र तमाम जनतेचा प्रश्न आहे की मग दादांना जे विमान दिलं ते त्रुटी असणारं विमान हे दिलं गेलं, हे मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं? आता मुद्दामून गेलं का चुकून दिलं हे जर शोधायचं असेल तर त्याला आपल्याला क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन लागतं. FIR हा दुसऱ्या दिवशी होऊ शकला असता पण आपण FIR केला नाही का? आपण DGCA काय म्हणतंय याच्यासाठी वाट बघत होतो. आणि मग या VSR कंपनीबद्दल रिपोर्ट आल्यानंतर मग कालच्या दिवशी मुंबईला का बारामतीला आल्यानंतर आपण भावनिक व्हाल, इथं गर्दी होईल, या अनुषंगाने इथं लोकांना त्रास नको म्हणून मुंबईला आपण FIR करण्याचा प्रयत्न केला. त्याला परवानगी आहे का? तर 100% आहे. त्याला आपण 0 FIR असं म्हणतो. तो FIR एका ठिकाणी केल्यानंतर तो FIR आपल्याला कुठेही पाठवता येतो जिथं खरी ती घटना घडली. पण काल आम्ही तिथं भांडून सुद्धा आम्हाला काय ऐकलं नाही. मग आम्ही इथं आलो, आम्हाला इथं सुद्धा तो FIR करून दिलेला नाही आतापर्यंत. 1 तासात आम्ही काहीतरी करतो असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आता त्यामुळे FIR मध्ये आपण जे मुद्दे घेतलेले आहे हे VSR कंपनीच्या मालकांवर तुम्ही तिथं मनुष्य वधाचा त्या ठिकाणी गुन्हा करा असं आपण सांगितलेलं आहे. कुठलंही विमान जसं असेल तसं ते कसं आहे हे बघण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असती, DGCAच्या अधिकाऱ्यांची. म्हणजे अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल की विमान उडत असताना हे चांगल्या क्वालिटीचं आहे का ते बघा. पायलटच्या सुरक्षतेची आणि त्या विमानात बसणारे जे VIP ना इतर लोकांच्या सुरक्षतेची